पूर्णा येथील बुद्धविहार येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त धम्मदेशना व सत्कार समारोहाचे आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तर भंते पयावंश भंते संगरत्न भंते पयासर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी मंजुषा पाटील ह्या होत्या। तर यावेळी परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष लताबाई विजय वाकळे, पूर्णा पंचायत समितीच्या सभापती उज्ज्वला नारायण पिसाळ, पिंगळी गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी अनिल सावंत यावेळी यांचा सत्कार करण्यात आला। नगरसेवक उत्तमभाई खंदारे, नगरसेवक प्रतिनिधी गौतम भोळे, नागेश शेंगडे, नगरसेवक सुनील जाधव, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड, ॲडव्होकेट ज्योतिबा पिसाळ, साहेबराव सोनले, राहुल धबाले, मुकुंद पाटील, इंजिनियर पीजी रणवीर, अमृत मोरे, वारा काळे, ईश्वर कांबळे, मुगाजी खंदारे, श्रावण हेगडे आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमासाठी ग्रंथपाल राम भालेराव, राहुल धबाले, अतुल गवळी, अमृत कराळे, लक्ष्मण साबळे, राजू जोंधळे, विश्वनाथ हानोते, किरण जोगंड, चरण आढाव, विहार समिती व महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीकांत हिवाळेकर यांनी मानले। विहार पूर्ण या ठिकाणी माझा सत्कार केल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे। मी जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने आपली सेवा करण्याची मला संधी मिळालेली। पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो, पूज्य भदंत पयावंश, पूज्य भदंत संगरत्न, पूज्य भदंत पायासार यांना त्रिवार अभिवादन करून माझे मनोगत जय हिंद। चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने आपणास हार्दिक शुभेच्छा। पूज्य भगवंत उपगुप्त महातेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने माझा एकचित्त सत्कार केल्याबद्दल पंचायत समिती सभापती या नात्याने आपली समर्पित सेवा करण्याचे अभिवादन देत आहे। जय हिंद। चैत्र पौर्णिमा निमित्त आपल्या पूर्णा येथील बौद्धविहारामध्ये आपण या ठिकाणी आज सर्वजण जमलो आहोत। त्याचबरोबर महिला शक्तींचा सन्मान करण्याचा हा आपल्या बौद्धविहारांचा जो उपक्रम आहे त्याबद्दल खरोखरच मी आपल्या बौद्धविहाराच्या सर्व आपल्या मार्गदर्शकांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो की आपले बाबासाहेब पोहोचले पण बुद्ध नाही पोहोचले, बरोबर। त्यांच्यापर्यंत बुद्धांचा विचार जायला पाहिजे आणि हा युद्ध कुठेतरी थांबायला पाहिजे। कारण जेव्हा आपण बुद्धांचा अभ्यास करतो, बाबासाहेबांचा अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला गोष्टी लक्षात येतात की कितीही मोठा काय म्हणतात त्याला, कितीही मोठा आपली एक कथा आहे, फार प्रचलित आहे आपल्या साहित्यामध्ये, फार मोठा डाकू होता, डाकूची कथा अंगुलीमाल, बरोबर। तर तेवढ्या मोठ्या व्यक्तीला देखील बुद्धांनी उपदेश करून त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणली। तर आताचे लोक फार लहान आहेत आणि या लोकांना देखील बुद्धांच्या उपदेशाची गरज आहे आणि कुठेतरी या युद्ध थांबायला पाहिजे। या बौद्धविहाराच्या पायाभरणीमध्ये आमचे आजोबा आदरणीय मालतरावजी पिसाळ साहेब यांचं देखील फार मोठं योगदान आहे। ही गोष्ट मला परिचित नव्हती, पण जसा माझा आणि आपले श्रीकांत हिवाळे सर आहेत, त्याचबरोबर आपले पयावंश भिक्खू आहेत, यांचा आणि माझा जेव्हा संबंध आला तर तेव्हाच्या नंतर मला समजलं की बाबांचं फार मोठं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला आश्वासित करतो, ज्या प्रकारे बाबा असतील, ज्या प्रकारे पप्पा असतील, त्याच प्रकारे याच्यानंतर देखील आमच्याकडे जे काही सहकार्य करणं होईल आणि आपल्या ज्या काही अपेक्षा असतील त्या तुम्ही आमच्यापर्यंत आम्ही आमच्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। ज्या काही अपेक्षा असतील आपण सांगावे त्याची पूर्तता करण्याचा परिपूर्ण प्रयत्न आम्ही आमच्या परीने करू, असा शब्द मी सभापती महोदयांच्या वतीने मी या ठिकाणी देतो। आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आयोजकांचे आणि पूर्ण बौद्धविहाराचे मी खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो। जय भीम, जय महाराष्ट्र। चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने बुद्धविहार पूर्णा येथे भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धम्मदेशना सत्कार समारंभ कार्यक्रम नियोजित केला होता। आज त्यांनी आपल्या उपदेशामध्ये सांगितलं की आज चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं जेव्हा भगवान बुद्ध होण्यापूर्वी बोधिसत्व अवस्थेमध्ये सिद्धार्थ गौतम होते, 6 वर्ष त्यांनी खरतर तपश्चर्या करून एवढी कडक तपश्चर्या केली की शरीराचा पूर्ण भाग त्यांचा
पोटाचा भाग पाठीशी गेल्यासारखा झाला होता, जीव आसून नसल्यासारखा झाला होता. एवढी कठोर तपश्चर्या केल्याच्या नंतर एके दिवशी सुजाताच्या दासीनं पाहिलं की एक कोणीतरी देवच त्या झाडाखाली येऊन बसलाय काय की, आणि आपल्या सुजाताला जाऊन त्यांनी सांगितलं. आणि जसंही कळालं की तेव्हा त्यांनी सुंदर अशी खीर आणली आणि सिद्धार्थ गौतमांना बोधिसत्वांना खाऊ घातली. आणि त्यानंतर काही दिवसामध्ये सिद्धार्थ गौतम बोधिसत्व अवस्थेमधून बुद्धत्वाला प्राप्त झाले आणि त्याच्यामध्ये खूप मोठा या खीरदानाचं योगदान आहे. म्हणून ही आजची पौर्णिमा विशेष अशी बौद्ध साहित्यामध्ये मानल्या जाते. आणि आज या पौर्णिमेला अनुस्मरून आपण सुद्धा पूर्ण बुद्ध विहारामध्ये शील, समाधी आणि प्रज्ञा या 3 तत्वांना लक्षात ठेवत अल्प वेळाकरिता का होईना आज आम्ही बुद्धांच्या वातावरणामध्ये असलो पाहिजे या निमित्ताने कार्यक्रमाचं नियोजित केलं होतं. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा परभणी येथील आमच्या लताताई वाकडे उपस्थित होत्या, सभापती आमचे पिसाळताई उपस्थित होत्या, आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मंजुषाताई पाटील होत्या आणि तसेच पिंगळी मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्य अनिलजी सावंत हे सुद्धा प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. चांगल्या मोठ्या संख्येने उपासक उपासिका, नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या आणि कार्यक्रम चांगल्या उत्साहामध्ये संपन्न झाला. परत एकदा जाता जाता सर्वांना चैत्र पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. शील, समाधी आणि प्रज्ञेच्या मार्गाने चला. प्रत्येकाचं आयुष्य सुखपूर्वक बनवण्याचा आपण प्रयत्न करावा एवढंच आपल्याला सांगतो. सर्वांना धन्यवाद.